हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आम्ही निघालो एका अत्यंत खास आणि आध्यात्मिक प्रवासावर. आज आपण मुंबईहून थेट हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाने जाणार आहोत. अहमदनगर जिल्ह्यातील 4 अशा मंदिरांचे दर्शन घ्यायला ज्यांचा इतिहास ऐकून तुम्ही थक्क व्हाल. मुंबईहून सकाळी 5 वाजता निघून आम्ही ठाणे कल्याण मार्गे चढलो थेट समृद्धी महामार्गावर. एकदम खड्डेमुक्त आणि सरळ रस्ता. समृद्धी महामार्गामुळे प्रवासाचा वेळ वाचतो आणि खड्डेमुक्त सरळ रस्ता मिळतो. आमचा पहिला थांबा आहे कोपरगाव इंटरचेंज, जिथून आपण बाहेर पडणार आहोत. तिथून बाहेर पडल्यानंतर अगदी 3 ते 4 किलोमीटर अंतरावर आहे गुरु शुक्राचार्य मंदिर. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. दैत्यांचे गुरु शुक्राचार्य यांचे संपूर्ण भारतातील हे एकमेव मंदिर आहे. असं मानलं जातं की याच पवित्र भूमीवर तपश्चर्या करून शुक्राचार्यांनी महादेवाकडून संजीवनी मंत्र मिळवला होता. इथली आणखी एक मोठी खासियत म्हणजे या मंदिरात लग्न किंवा शुभ कार्यासाठी कोणताही मुहूर्त पाहण्याची गरज नसते. चला दर्शन घेऊयात. या मंदिरात लग्नातील अडथळे व लवकर लग्न होण्यासाठी पूजा व अभिषेक केले जातात. शुक्राचार्य मंदिरापासून अवघ्या 15 किलोमीटरवर आहे आपल्या सगळ्यांचे लाडके श्रद्धा आणि सबुरीचे केंद्र श्री साईबाबा समाधी मंदिर शिर्डी. शिर्डीत येताच एक वेगळी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. आम्ही बाबांचे दर्शन घेतले, समाधीचरणी माथा टेकवला. वेळ वाचवण्यासाठी आम्ही गेट क्रमांक 5 व 6 वरून पास काढला व दर्शन घेतले. शिर्डीनंतर आम्ही निघालो अहमदनगर रस्त्याने राहुरीकडे. राहुरी या नावाचा उगम एका पौराणिक कथेशी जोडलेला आहे. समुद्रमंथनाच्या वेळी जेव्हा भगवान विष्णूंनी राहूचे शिर कापले तेव्हा त्याचे शिर याच राहुरीच्या भूमीत पडले अशी मान्यता आहे. आता आम्ही आलोय आपल्या या प्रवासाच्या शेवटच्या आणि सर्वात चमत्कारिक टप्प्यावर. श्री शनी शिंगणापूर हे तेच गाव आहे जिथे आजच्या काळातही घरांना, बँकेंना आणि दुकानांना कुलूप तर सोडा, साधे दरवाजेही नसतात. जर वरती जाऊन तेल व्हायचे असेल तर 500 रुपयाचा पास काढावा लागतो. तिथूनच बाहेर पडल्यावर हा आहे नवग्रह स्तंभ. यात
नवग्रह देवतांच्या मूर्ती स्थित आहेत. समृद्धी महामार्गामुळे हा एका दिवसाचा धार्मिक आणि ऐतिहासिक प्रवास अत्यंत सुखकर आणि वेळ वाचवणारा ठरला. तुम्हाला हा ट्रॅव्हल ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका सुंदर प्रवासात. तोपर्यंत बाय बाय.